आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। अनेक वर्षापासून साखरवाडी भागातील नागरिकांचे शुद्ध पाणी मिळवण्याचं स्वप्न साकार। आमदार शशिकला जोल्ले साखरवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचे अल्पावधीतच लोकार्पण करून अवघ्या 2 महिन्यात नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात साखरवाडीमध्ये शासनाच्या विविध योजना राबवण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं। त्या साखरवाडी येथील जनावरांच्या दवाखान्यासमोर नूतन जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुनील कोपार्डे यांनी केलं। पुढे बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास विकास अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकतो। नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्याला मोठा लाभ होतो। येत्या काळात साखरवाडी येथील तलावाचं सुशोभीकरण, उद्यान निर्मिती तसेच बचत गटांना मार्गदर्शन करून शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच 18 लाख रुपयांच्या निधीतून 10 आसनी सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार असून साखरवाडीतील मारुती मंदिरासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। आवश्यकतेनुसार आणखी निधी देण्यास आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चौगुले, अमित साळवे, भाजप शहर अध्यक्ष राजू कुंतेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन जलशुद्धीकरण केंद्राचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमास संग्राम चव्हाण, संदीप पाटील, प्रदीप लोहार, हेमंत चौगुले, जिजाबाई राऊत, प्रवीण लोहार, अनिल चावरेकर, शिल्पा खराडे यांच्यासह साखरवाडी येथील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार संदीप पाटील यांनी मानले। त्यावेळेचं असं परिस्थिती होतं की त्यावेळेचे जे नगरसेवक होते ते घालायलाच दिलं नाही मला, म्हणजे तिथं घालायचं नाही, इथं घालायचं नाही म्हणून तक्रार केलं। मग तक्रार केल्यानंतर नगरपालिकेचं जागा मिळालं तरच आम्ही घालायला पाहिजे, त्यामुळे मी नगरमध्ये फक्त नगरपालिकेच्या समोर एक घातला आणि उर्वरित जे आहे ते पेंडिंग ठेवलं। एक आपल्या निपाणी बस स्टँड वरती घातलं, 2 आरओ प्लांट आपण नाही सुरुवातला घातलं, सुरुवातला 2 तिथं घातलं। नंतर आपल्याला बीई ऑफिस जे आपलं शिक्षण अधिकारी असतात त्यांनी म्हणा लागलं की त्या एरियाला आमच्या शाळेमध्ये तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही आरओ प्लांट घाला। तिसरं तिथं घातलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नेहरू चौक ना, ते नेहरू चौक मध्ये फाउंडेशन घातलेलं उपडून टाकलं। म्हणजे त्यावेळेचं कसं त्या नगरपालिकेकडून होत होतं हे बघा। आपल्या गावाचा विकास, आपल्या निपाणी सिटीचा विकास, आपल्या वार्डाचा विकास, आपल्या निपाणीच्या जनतेचा विकास हे होऊ दे म्हणून आम्ही एका दृष्टीने करायला गेलं तर त्यावेळेला राजकारण वेगळंच करायचं। म्हणून आपण पण ज्या आमदार फंडातून किती करायला शक्य आहे ती कामं करत गेलो। नंतर जयवंत भाटले अध्यक्ष झाल्यानंतर आपली जे काही कामं सुरुवात झाली आणि आज मिलिंदाने तुमच्या सगळ्यांच्या डिमांडमध्ये आम्हाला इथं आरओ प्लांट पाहिजे म्हटल्यानंतर तुम्हाला जरा मी सांगू इच्छितो की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग इथं आमच्या नगरपालिकेचे अधिकारी आलेत, आता कमिशनर एक मीटिंग आहे म्हणून सांगून गेलेत, कारण लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून एकजुटीनं काम केलं तर विकास हे राहतच नाही, सगळं संपूर्ण विकास आम्ही करू शकतो। परंतु आजपर्यंत जर विचित्रच वेगळंच वळण होतं इथं, परंतु आज मला सांगावं असं वाटतंय की हे जागा पाहिजे, हे जागाचं हे करा, मी इथं आरओ प्लांट घालणार आहे म्हटल्याबरोबर एका दिवसामध्ये जागेचं परमिशन दिलं, दुसऱ्या दिवशी आम्ही हे फाउंडेशन घातलं आणि आज तुम्हाला हे पाण्याला आज तुम्हाला उद्घाटन करून दिलेलं आहे। असं अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मिळून काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं आणि लवकर काम होतं, ह्याला हे उदाहरण तुम्हाला सांगायला लागलं। तर अशा पद्धतीनं आज आरओ प्लांटचं झालं। निपाणी नगरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 2008च्या पूर्वीचं निपाणी कसं होतं आणि आता काय बदल घडलाय म्हणता की नाही म्हणता, घडलंय। तर अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।